छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा आणि आसपासच्या परिसरात सध्या शेतशिवारात एक वेगळेच चित्र दिसत आहे। शेतकऱ्यांनी यावर्षी लागवड केलेल्या पिकांची निंदणी, कोळपणी आणि औषध फवारणीच्या कामांना वेग दिला आहे। मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। त्यातच मजूर मिरची तोडणीच्या कामात व्यस्त असल्याने शेती कामासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत। परिणामी शेतकरी शेतमजुरांच्या शोधात हैराण झाले आहेत। घाटनांद्रा आणि आसपासच्या परिसरात यावर्षी बहुसंख्य शेतकऱ्यांनी कापूस, मका, उडीद, सोयाबीन, बाजरी, मूग आणि अद्रक यांसारख्या पारंपरिक आणि नगदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे। पिके चांगली उगवून आली आहेत, पण गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत। अशा परिस्थितीत शेतकरी आपल्या सर्जा राजाच्या मदतीने अपूर्ण राहिलेली कामे उरकून घेत आहेत आणि आज ना उद्या पाऊस येईल या आशेवर पिकांची निंदणी आणि कोळपणी करताना दिसत आहेत। दरवर्षी या परिसरात शेतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर मजूर मिळत असतात, मात्र यंदा मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे मजुरांचा ओढा मिरची तोडणीकडे जास्त प्रमाणात वळलाय। यामुळे शेतकऱ्यांना निंदणी आणि कोळपणीच्या कामांसाठी मजुरांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे। घरादारातील 2-3 महिलांच्या मदतीने शेतीची कामे उरकवली जात आहेत। शेतीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मजूर मिळावेत म्हणून शेतकरी मेटाकुटीला आले आहेत। परिणामी मजुरांना जास्तीची रोजंदारी देऊन कामे करून घ्यावी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे। या परिस्थितीत पाऊस लवकर पडावा अशी आर्त विनवणी सध्या बळीराजा वरुण राजाला करत आहे। प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर।